नमस्कार नमस्कार नमस्कार. सॉरी, माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. फेसबुकवरती पण मी आत्ता लाईव्ह आहे, माझ्या पेजवरनं, इन्स्टावरती पण लाईव्ह आहे माझ्या पेजवरनं. तर सगळ्यांना माझा नमस्कार मनापासनं, फेसबुकवरती आणि इन्स्टावरती सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा दसऱ्याचा दिवस आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विचारांचं सीमोल्लंघन करो, कार्याचं सीमोल्लंघन करो आणि परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव उभा राहो. तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्रमंडळींना उत्तम निरोगी आनंदी आयुष्य लाभू, हीच परमेश्वर चरणी, आईच्या चरणी प्रार्थना. आज खूप दिवसानंतर, खरं तर कितीतरी महिन्यानंतर मी लाईव्ह आलो आहे, कारण दिवस पण तसा आहे, दसऱ्याचा दिवस आहे आणि आज काहीतरी खास घडणार आहे असं मी आधीच सांगितलं होतं. आणि अर्थातच अनाऊन्समेंट असणार आहे. अनेक दिवस तुम्ही मला विचारत होतात की मानापमानचं काय झालं, मानापमानचं काय झालं. खूप आधी आम्ही तारीख टाकली होती 1 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी, पण काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला दिवाळीमध्ये येता येत नाही आहे. आणि हा खरं तर खूप जवळचा चित्रपट आहे. झाल्यानंतर कट्यारवर तुम्ही सगळ्यांनी निरंतर प्रेम केलं, तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलात त्या सिनेमाला. एक अत्यंत त्या काळात संगीत चित्रपट, शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट, नाट्यसंगीतावर आधारित चित्रपट कोण बघणार अशी सगळी चर्चा असताना तुमच्या सगळ्यांमुळे तो चित्रपट उदंड चालला. तुमच्या सगळ्यांमुळे त्या चित्रपटाला अमाप प्रसिद्धी मिळाली, यश मिळालं. तुम्ही सगळ्या नवीन पिढीच्या लोकांनी तो चित्रपट उचलून धरलात आणि या पाठीमागे खरं तर श्रेय कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निर्मितीमागे ज्या ज्या लोकांचा हात होता त्या सगळ्यांचा आहे. अर्थात दार्वेकर मास्तरांचं स्क्रिप्ट होतं, पणशीकर सरांची निर्मिती होती, अभिषेकी बुवांचं संगीत होतं, पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अतिशय दिग्गज कलावंत त्याच्यात काम करत होते. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या चित्रपटावरती भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिलात. त्या चित्रपटानंतर आम्ही, शंकरजी आणि मी, परत एकदा ठरवत होतो की आता काय करायचं, म्हणजे कट्यार झाला, आता पुढचं काय करायचं. आणि अर्थातच संगीतमय चित्रपट असावा, पुन्हा एकदा संगीत प्रधान चित्रपट असावा असंच डोक्यात होतं. विचार करत होतो की कुठला विषय मराठीमध्ये आणला तर तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कुठला विषय असा आहे जो आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आला आहे किंवा आलेलाच नाही आहे. आणि हे सगळं करताना मानापमान या नाटकाची संहिता माझ्या ताब्यात आली. खाडीलकर सरांचं नाटक आणि 113 वर्ष झाली त्या नाटकाला. 1911 साली मानापमान हे नाटक आलं आणि त्या नाटकानंतर खऱ्या अर्थाने एक वेगळा इतिहास त्या नाटकाने घडवला. कितीतरी दिग्गज कलावंतांनी त्याच्यात काम केलं, स्वतः बालगंधर्वांनी त्याच्यात काम केलं, केशवराव भोसल्यांनी त्याच्यात काम केलं, दीनानाथ मंगेशकरांनी त्याच्यात काम केलं. आणि मग ती 113-14 वर्षांची परंपरा आपल्याकडे सातत्याने कितीतरी लोक, कितीतरी नाटकाचे संघ ते नाटक आत्तापर्यंत करतातच आहेत. गोविंदराव टेंबे यांचं मानापमानला म्युझिक होतं, संगीत होतं आणि जवळपास त्या नाटकामध्ये 70 गाणी आहेत मानापमानमध्ये. आणि ती 70च्या 70 इतकी अफाट प्रतिभेची गाणी आहेत, म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही आहे, पण मानापमान हा मराठी संगीत रंगभूमीवरचा माइलस्टोन आहे, ब्लॉकबस्टर आहे. म्हणजे 113-14 वर्षानंतर सुद्धा त्या चित्रपटातली, त्या नाटकातली गाणी आजही तितकीच आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहेत, मनात आहेत. आजही कितीतरी नवीन गायक ती गाणी गात असतात आपापल्या कार्यक्रमांमधनं. तर असं ते नाटक, आणि त्या नाटकात धैर्यधर आणि भामिनी आणि त्यांची प्रेमकथा आहे. मला असं वाटत होतं की मराठीमध्ये परिकथा नाही आहेत, फेरी टेल्स खूप नाही आहेत आपल्याकडे. तर असं वाटत होतं की आपण एखादी परिकथा करावी कट्यारनंतर, आणि ती शक्यता त्या मानापमानच्या संहितेमध्ये मला आढळली. मला असं वाटलं की ह्या संहितेवरती जर आपण काही करू शकलो तर एक छान परिकथा, एक प्रेमकथा, आणि ती सुद्धा संगीतमय प्रेमकथा आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलं. साधारणपणे करोनाच्या आधी, म्हणजे आता त्या करोनाच्या आठवणी नकोत, पण 2020 साली कोविड आला आणि 2020 नंतरची पुढची 2 वर्ष आपली सगळ्यांचीच फारच विचित्र अवस्थेत गेली. 2020च्या आधी 2019 मध्ये
मानापमान या नाटकावरती आम्ही काम करायला सुरुवात केली सिनेमामध्ये करण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना जी जुनी लोक आहेत त्यांना माहिती असेल की गोट्या नावाची एक सिरियल यायची बघा सह्याद्रीवरती दूरदर्शनवरती खूप वर्षांपूर्वी. आम्ही शाळेत होतो तेव्हा आणि अतिशय सुंदर लिहिलेली ती सिरीज होती गोट्या. तर त्या सिरीज ज्यांनी लिहिली होती त्याचे लेखक किंवा अगदी अलीकडच्या काळात नितीन देसाई यांनी ज्या मालिकेची निर्मिती केली, अमोल कोल्हे यांनी अतिशय अप्रतिम भूमिका छत्रपती शिवरायांची केली आणि ती मालिका आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक हिस्सा झाली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या मालिकेचं लिखाण ज्यांनी केलं ते शिरीष गोपाळ देशपांडे. ते स्वतः मराठीचे प्राध्यापक होते आणि अतिशय उत्तम पटकथा, कथा, कादंबरी, नाटक शिरीष गोपाळ देशपांडेंनी लिहिलेली आहेत. तर शिरीष गोपाळ देशपांडे सर आणि मी असं आम्ही दोघांनी आणि त्यांची मुलगी ऊर्जा अशा आम्ही तिघांनी मिळून मानापमानच्या लिखाणाची सुरुवात केली. अर्थात त्यावेळेपासूनच जिओ स्टुडिओज ला मराठीमध्ये काहीतरी करायचं होतं. ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओज, आमचे सुनील फडतरे सर, आमचे निखिल साने सर या सगळ्यांनी त्या क्षणापासून पूर्णपणे अगदी भरभक्कम विश्वासाने पाठिंब्याने त्यांनी माझ्याबरोबर उभं राहायला सुरुवात केली. कुठली घाई केली नाही की चला 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 आपल्याला शूटिंग करायचं आहे, कुठली जोर जबरदस्ती केली नाही की चला आपल्याला काही करून पटापट हा सिनेमा आणायचा आहे. 2019 साली आम्ही संहितेवरती काम करायला सुरुवात केली. तो मधला करोनाचा 2 वर्षाचा काळ आणि मग तुम्हाला आठवत असेल तर मध्ये मी मानापमानचं जेव्हा पहिल्यांदा मी त्याचं डिक्लेअर केलं होतं तेव्हा त्याला मी तारीख दिली होती 2022च्या दिवाळीत आणूया. मला असं वाटलं होतं की स्क्रिप्ट तोपर्यंत पूर्ण होईल, पण समहाऊ आम्हाला स्क्रिप्टवरती अजून वेळ लागत होता आणि स्क्रिप्टवरती काम करत 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 सरतेशेवटी 2023च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारी मार्चच्या काळामध्ये आपल्याला हवं तसं मनाला भावेल असं त्याची संहिता पूर्ण झाली. आणि मग अर्थातच एकदा संहिता पूर्ण झाली की मग त्याच्यावरचं बाकी सगळे सोपस्कार होतात. त्याचं कास्टिंग केलं जातं, त्याप्रमाणे त्याचं संगीत त्याच्यावरती काम केलं जातं. अर्थात शंकरजी आणि मी आम्हाला संगीतमय चित्रपट करायचा होता आणि मानापमान केल्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारचं गाणं असावं, कशा प्रकारचं संगीत असावं याच्यावरती आम्ही खूप आधीपासूनच चर्चा करायला सुरुवात केली होती. संगीत मानापमान या नाटकातली कुठली कुठली पदं आपल्याला वापरता येतील, कारण त्या नाटकात 70 गाणी येतो. आज 70 गाणी चित्रपटात कशी काय वापरता येतील. त्यामुळे आणि हा चित्रपट आहे, हे नाटक नाही आहे. नाटकाची कथा खूप वेगळ्या पद्धतीने पुढे सरकते. तुम्ही ते नाटक बघितलं असेल, नसेल बघितलं तर ठीक आहे, फार सुंदर नाटक आहे ते. पण चित्रपटात जेव्हा त्याला आपल्याला बदल करायचा आहे, चित्रपटात जेव्हा ते आणायचं आहे, तेव्हा त्याच्यावरती काहीतरी संस्कार घडणं आवश्यक असतं, कारण फायनली आपल्याला तो चित्रपट या माध्यमात मांडायचा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हे मानापमान या नाटकाचं चित्रपटात असलेलं रूपांतर नाही आहे, तर संगीत मानापमान या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित नाटकावरनं प्रेरणा घेतली आहे, त्याचा जर्म उचलला आहे, त्यांच्या नाटकावरनं प्रेरणा घेतली आहे आणि संपूर्णपणे सिनेमासाठी, चित्रपटासाठी म्हणून नव्याने ती गोष्ट लिहिण्यात आली. आणि याच्या पाठीमागे अर्थातच मी तुम्हाला सांगितलं जसं शिरीष गोपाळ देशपांडे सर, त्यांची मुलगी ऊर्जा देशपांडे आणि मग आमच्या मदतीला आला तो आमचा अतिशय तरुण, तडफदार आणि आजच्या काळाचा मला असं वाटतं की एक अनमोल हिरा आहे तो मराठी रंगभूमीवरचा चित्रपटातला, तो म्हणजे प्राजक्त देशमुख. आणि प्राजक्त देशमुख येऊन त्यांनी त्याच्या प्रतिभेची भर या संहितेमध्ये घातली आणि ही संहिता अखेर पूर्ण झाली मार्चमध्ये. आणि मग शंकरजी आणि आम्ही आमच्या सगळ्या टीमनी मिळून त्याच्यामध्ये म्युझिक काय काय असेल, कशा प्रकारचं असेल ते ठरवायला सुरुवात केली. प्राजक्त देशमुख आल्यामुळे त्याला एक हळूहळू चांगला आजच्या काळाचं ते स्क्रिप्ट होत गेलं. आणि करता 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 आता संगीत त्याचं तुमच्यासमोर येईलच कालांतराने, पण करता 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 साधारणपणे 15-16 गाणी झालीच की हो चित्रपटात सुद्धा. म्हणजे नाटकात 70 होती आणि चित्रपटात 15-16 गाणी झालीच. अर्थात गोविंदराव टेंबे यांची मला असं वाटतं की कालातीत गाणी आहेत मानापमान नाटकातली, त्यामुळे त्याच्यातली काही पदं आम्ही वापरलीच आहेत. आता ती कुठली ते तुम्हाला जसं संगीत त्याचं तुमच्यासमोर येईल तशी ती गाणी तुम्हाला कळतील. त्याचबरोबर शंकरजींनी नव्याने साज चढवलेली जवळपास 9 ते 10 गाणी आणि जुनी
काही गाणी, असं हे 15-16 गाण्यांचा चित्रपट तुमच्यासमोर येतोय. आणि आता 11:20 झालेली आहेत. 11:30चा मुहूर्त आम्ही ठरवला होता, त्यामुळे 11:30 वाजता आम्ही या चित्रपटाचं तारीख आणि जे 2 प्रमुख चेहरे या चित्रपटात आहेत त्या चेहऱ्यांना तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्यांच्याविषयी मी आता चॅटमधनं का सांगू, कारण त्यांना बघितल्यानंतर त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्यांची भूमिका निभावली असेल किंवा किती सुंदर ते त्या भूमिकांमध्ये दिसत आहेत आणि त्यांनी कामही तितकंच अफाट केलं. आणि त्याही बरोबर अजून बरीच मंडळी या चित्रपटात आहेत जी हळूहळू तुमच्यासमोर उलगडत जातील. त्याच पद्धतीने त्याचं संगीत देखील तुमच्यासमोर हळूहळू एका पाठोपाठ एक उलगडत जाईल, कारण त्याची तारीखही आता मी सांगत नाही, पण आज खऱ्या अर्थाने आम्ही सीमोल्लंघन करतोय. त्या चित्रपटाची तारीख, त्याच्यातले प्रमुख कलावंत आणि त्या चित्रपटाच्या सगळ्या टीमला आज तुमच्यासमोर आम्ही इंट्रोड्यूस करतोय. त्यातली सुद्धा बरीचशी मंडळी आज आम्ही तुमच्यासमोर आणत नाही आहोत, कारण खूप आहे तो, म्हणजे मराठीतली कितीतरी नामवंत मंडळी त्यांनी चित्रपटात काम केलं आहे. ते गायक आहेत, त्यामुळे इतक्या वर्षांची प्रतीक्षा 2019ला सुरुवात केला असेल साधारणपणे अशाच काळात, कधीतरी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात स्क्रिप्टवरती. आणि आज 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी तुमच्यासमोर या सगळ्या मंडळींना आणताना, आमच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख तुमच्यासमोर मांडताना अतिशय आनंद होतोय. मला खात्री आहे की मराठी चित्रपटावरती, चांगल्या मराठी चित्रपटावरती तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं. मराठी चित्रपटाला त्याचं जो सुवर्णकाळ मराठी चित्रपटाने पाहिला होता आमच्या पूर्वजांच्या काळात, तो सुवर्णकाळ आपल्या भाषेतल्या चित्रपटाला पुन्हा एकदा निर्माण करून द्यावा म्हणून फक्त मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर कितीतरी मंडळी या मराठी चित्रपटसृष्टीतली उत्तम काम करतायत, उत्तम निर्मिती करतायत, लेखन करतायत, दिग्दर्शन करतायत, कामं करतायत. आता तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे मला खात्री आहे की चित्रपटाची तारीख तुम्ही नीट लक्षात ठेवाल आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना घेऊन, तुमच्या परिवाराला घेऊन तुम्ही आवर्जून हा संगीत मानापमान चित्रपट पाहायला थिएटरमध्ये याल. जिओ स्टुडिओज, ज्योती देशपांडे, सुनील फडतरे सर, आमचे निखिल साने सर, या माझ्या निर्मात्यांच्या भक्कम विश्वासाशिवाय, त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे स्वप्न पूर्ण करणं शक्य झालं नसतं. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. संगीत क्षेत्रातली अतिशय अग्रणी आणि खूप जुनी जाणती कंपनी सारेगम देखील आपल्या या मानापमान संघाचा एक अतिशय महत्त्वाचा हिस्सा आहे, कारण संगीत त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. संगीत मानापमान या जुन्या नाटकाचे संगीतकार, संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांनी ज्या अमोघ चाली त्या नाटकाला बांधलेल्या आहेत, त्याच्यातल्या काही अविस्मरणीय चाली तुम्हाला ऐकता येतीलच. त्यामुळे गोविंदराव टेंबे सरांना मी मनापासून वंदन करतो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर सरांना मनापासून वंदन करतो. आणि नवीन चाली या आमच्या शंकर एहसान लॉय या तिघांनी बांधलेल्या आहेत. गायक तुम्हाला सगळे आवडीचे आहेत. ते कोण कोण गायक आहेत? गायक देखील जवळपास 15 ते 17 गायक आपल्या चित्रपटात आहेत. त्यामुळे अशी एक मोठी टीम संगीत मानापमान या चित्रपटाच्या माध्यमातून, आज कलाकार जरी 3 तुमच्यासमोर येणार असले तरी सुद्धा कलाकारांची एक मोठी फळी या चित्रपटामध्ये काम करते, ती देखील हळूहळू तुमच्या समोर येईलच. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या पोस्टरची अनाउन्समेंट करण्याची आणि पोस्टर टाकण्याची. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी इथे उत्तर देऊ शकलो नाही, मला माफ करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट ज्या माझ्याबरोबरच्या संघाने बनवला, तो संपूर्ण संघ तंत्रज्ञांचा माझ्याबरोबर मानापमानमध्ये देखील आहे. त्यामुळे ती सगळी अतिशय प्रतिभाशाली मंडळी या चित्रपटात देखील बरोबर आहेत. तुम्ही सगळे अतिशय प्रतिभाशाली प्रेक्षक आहात. त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला तुमच्या पसंतीस पात्र ठरावा, तुम्हाला आवडावा, तुम्ही त्याचा प्रसार करावा, हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, तुमच्याकडनं चांगल्या विचारांचं, चांगल्या आचारांचं सीमोल्लंघन घडो आणि तुमच्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना उत्तम, शांत, समाधानी आयुष्य लाभो आणि तुमच्या सगळ्या स्वप्नांना आकार येवो, हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. बरोबर 11:30 वाजता या चित्रपटाचं पोस्टर, त्याची तारीख तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आवर्जून प्रतिसाद द्यावा. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल माफ करा. पुन्हा एकदा मी काही काळाने लाईव्ह येईन आणि तेव्हा माझ्याबरोबरच्या कलाकारांना घेऊन येईन. तुम्ही आलात इतक्या मोठ्या संख्येने, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. काही काळातच, काही मिनिटातच हे पोस्टर तुमच्यासमोर घेऊन येतोय. तुमचा आशीर्वाद असावा. धन्यवाद.
आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याबद्दलही सर्व मराठी जनांचे मनापासून आभार. धन्यवाद.